जिल्ह्यातील सर्व नागरिकांना नमस्कार आणि के लाईव्ह यांनी कार्यालयामध्ये येऊन जी मुलाखत घेतली त्याबद्दल के लाईव्ह कमलाकर खेडेकर यांचे सुद्धा धन्यवाद। जिल्ह्यातील समस्त नागरिक बंधू भगिनींना सूचित करण्यात अत्यंत आनंद होतो की आज लोकसभेचे प्रचार हे संपूर्ण जिल्हाभर सुरू आहे आणि महायुतीचे उमेदवार माननीय खासदार प्रतापरावजी जाधव यांच्या प्रचारार्थ उद्या रेणुका नगरी म्हणजे चिखलीमध्ये महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची सभा उद्या 1 वाजता पंचमुखी महादेव परिसर तथा खटकेश्वर महाराज परिसर इथे संपन्न होत आहे। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री हे एक विकास पुरुष आहे। महाराष्ट्रामध्ये ते आल्यापासून अनेक योजना ह्या जनतेसाठी महाराष्ट्राच्या त्यांनी दिल्या आणि म्हणून देशाचं राजकारण देशाचा विकास करणारे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे उद्या चिखलीमध्ये प्रचार सभेसाठी येत आहे। बंधूंनो, आज देशाचा विकास म्हणजे एकच समीकरण आहे, फक्त मोदीजी। आणि मोदीजींनी काय काय या देशासाठी या 5 वर्षात केलं हे नव्यानं सांगण्याची गरज नाही। देश सुरक्षित असेल तरच जनता सुरक्षित राहील आणि माननीय नरेंद्र मोदीजी नेहमी म्हणतात की माझी 130 करोड जनता आणि माझा देश आणि त्यांचा सबका साथ सबका विकास। म्हणून नरेंद्र मोदी यांचे राहिलेले जे कामं अपूर्ण कामं बऱ्याच योजना त्यांनी साकारल्या पण त्या पूर्णत्वास नेण्याकरता पुनश्च एक बार मोदी सरकार ही संकल्पना घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या प्रचार सभेसाठी चिखलीमध्ये येत आहे। बंधूंनो, महायुतीचे उमेदवार माननीय प्रतापराव जाधव यांना मत म्हणजे देशाच्या विकासाला मत, देशाच्या विकासाला मत म्हणजे माननीय देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना मत। बंधूंनो, मी एक विनंती करेल, चिखली विधानसभाचा संपर्क प्रमुख या नात्यानं चिखलीमध्ये होणाऱ्या या सभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचं अमोल भाषण आपण ऐकावं। महाराष्ट्राच्या विकासाकरता माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेले कामं आणि देशाच्या विकासाकरता माननीय नरेंद्र मोदीजी यांनी केलेले कामं याचा ते वहापोह करणार आहे। आणि म्हणून फिर से एक बार मोदी सरकार ही संकल्पना घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चिखलीमध्ये येत आहे। या सभेत लाखोच्या संख्येने उपस्थित राहून या सभेला यावं अशी मी मतदारसंघाच्या वतीनं जिल्हावासियांना नम्र विनंती करतो। आणि येणाऱ्या 18 तारखेला महायुतीचे उमेदवार यांच्या धनुष्यबाण या निशाणीवर बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी प्रतापराव जाधव यांना विजयी करावं अशी मी विनंती करतो। आणि पुनश्च आग्रह करतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
यांच्या सभेसाठी 1 वाजता पंचमुखी महादेव परिसरमध्ये सगळ्यांनी लाखोच्या संख्येत उपस्थित राहून त्या सभेला यावं आणि देशाच्या विकासाचं, महाराष्ट्राच्या विकासाचं अनमोल असं भाषण त्यांचं ऐकावं. म्हणजे आपल्या मनामध्ये जो संभ्रम विरोधी पार्टीने निर्माण केलेला आहे तो ते निश्चित काढतील. कारण सर्व जिल्ह्यातील नागरिकांचा मोदी सरकारवर विश्वास आहे, महाराष्ट्र सरकारवर विश्वास आहे, या शंका नाही. म्हणून आग्रहाची पुनश्च विनंती, आपण उद्याच्या सभेला हजर राहावं. जय हिंद,